रसिकापासून सुरुवात करूया. रसिका, तुला समाजातल्या खुपणाऱ्या गोष्टी? खरं तर काहीच नाही. कारण काय ना, मुंबईत राहिल्यामुळे लहानपणापासून जे जे खुपतं ते साईड बाय करून त्यातनं वे आउट काढूनच पुढे जायचं हेच शिकवलं गेलं. आणि असंच ट्रेनिंग आहे मुंबईत राहिल्यामुळे. पाऊस पडतोय, पाणी साचलं, कचरा लोक करतात त्याच्यामुळे पाणी सचतं, पण त्यातनंच जावं लागतं, त्यामुळे जायचं त्यातनं, आपण आपला वे काढून जायचं पुढे. त्यामुळे ते खुपतं असं म्हणावं असं पण नाही वाटत. काय तुला माहितीये का, समजा रजनी नावाच्या सिरियलचा रिमेक केला किंवा समजा डोंबिवली फास्टचा स्त्री भूमिकेतनं रिमेक केला किंवा जंजीर मराठीमध्ये करायचा आणि त्याच्यामधला अमिताभ बच्चनचा रोल जर का स्त्रीनी करायचा असं ठरवलं, तर या सगळ्या भूमिकांचा विचार करताना पहिलं नाव सगळ्याच्या समोर येईल ते म्हणजे रसिका जोशी. थँक्यू व्हेरी मच. माझं सांगायचं उद्दिष्ट असं की अँग्री यंग वुमन अशी तुझी इमेज असताना तुला समाजातल्या गोष्टी खूपच नाहीत हे म्हटलं तर तुझ्या खूप रोल्स जातील. इथल्या इथे तुझे सगळे रोल्स खूप जातील, नुकसान आहे तुझं. काय मग ते नाही मिळाले तर दुसरे रोल करायचे, काढत राहायचं आपला. मग काय असंच आहे ना सतत. म्हणजे मला खरंच असं वाटतं की एवढा वेळच नाही, एवढा अफोर्ड करायला वेळच नाही की हे मला खुपतं बरं का असं म्हणायला वेळच नाहीये लोकांकडे. इतकं आपण म्हणजे त्याच्यातनं ऍडजस्ट करत पुढे पुढे चाललोय. आये दिन काय काय गोष्टी घडतायत आपल्या अवतीभोवती, ते सगळं आपण ट्रेन मध्ये बॉम्बस्फोट झाले तरी लगेच दुसऱ्या दिवशी बिचाऱ्यांना जावं लागतं, लगेच पुढे सरकावं लागतं. खुपतं बिपतं म्हणून कोणाला सांगतायत. तर मला असं वाटतं की म्हणजे तुझं म्हणणं असं आहे का जगात खुपण्याला फारसं महत्व नाहीये? असं नाही, असं म्हणून माझा कार्यक्रम बंद करायला लागेल. नाही, मला तसं नाही म्हणायचं. माझ्या पुरतं मी सांगते की मला त्याच्यावरती विचार करावा असं नाही वाटत, त्यातनं वे आउट करून पुढे जावं असं वाटतं. बरं ठीक आहे. मग मला सांग, तुला हिंदी चित्रपटामध्ये सिरियल्स मधनं जितका छान भूमिका मिळाल्या तितक्या मराठीमध्ये मिळाल्या नाहीत, हे खुपतं का? हो, खुपतं ना. पण आता कसं आहे मला माहिती नाही, मला एका पॉइंटला असं झालं ना की संजय नार्वेकरच्या आईचा रोल कर, भरत जाधवच्या आईचा रोल कर, असं सतत मला लोक विचारायला लागली. मला खबरदार सिनेमा मी केला तेव्हा मला मजा वाटली की काहीतरी एक वेगळा रोल आपण करतोय, संजयच्या आईचा रोल करणार आपण, जरा मजा येईल. पण ते क्लिक झाल्यानंतर प्रत्येक जण मला आता तू मकरंदच्या आईचा रोल कर, संजयच्या आईचा रोल कर, एवढंच म्हणजे लोक कॉमेडी आहे, मस्त कॉमेडी करा, एवढंच लोक मला विचारायला लागली. मग मला असं झालं की एवढंच नाही काम करायचं मला, मग मी नाही करत. मग मी त्यांना नाही म्हणायला लागले. मग एका पॉइंट नंतर मी नाही म्हणते म्हटल्यावर मला विचारा नसे झाली लोक त्या पद्धतीचे रोल. आणि मग मला बाय द टाइम मी हिंदीमध्ये इतकं काम वेगळं 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 करत होते की मी तिकडे पटकन अट्रॅक्ट पण झाले. त्यामुळे मराठी काम मला करायचे, खूप वेगळे वेगळे आणि चांगले रोल करायचेच आहेत, नक्की करायचेत, पण मला कोणी विचारलेच नाहीत, त्यामुळे मी ते कधी केले नाहीत. मग मला सांग ना, मराठी इंडस्ट्रीतल्या तुला खुपणाऱ्या गोष्टी? आय डोंट नो मी मला हा औदा आहे का, पण मी जे पाहिलंय, जे काही मी पाहतेय, माझ्या अवतीभोवतीचे मित्र आहेत, जे नट आहेत, जे हिरो आहेत, मैत्रिणी आहेत, ज्या हिरोईन्स आहेत आता मराठी सिनेमाच्या, त्या सगळ्यांना बघून मला असं वाटतं की हिंदीमध्ये लोक सिनेमा बनवल्यानंतर तिकडचे हिरो तो प्रमोट करण्यासाठी जेवढे कष्ट घेतात ना, तेवढे कष्ट आपल्याकडे मराठीत घेत नाही. आपले हिरो हिरोईन्स किंवा आपल्याकडची हिरो हिरोईन्स, एस्पेशली हिरो हिरोईन्स, त्यांनी ते खूप घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे नुसतं सिनेमात चांगलं काम करून महत्वाचं नाही, तर तो जास्तीत जास्त लोकांकडे जसं प्रोड्युसर पोहोचू इच्छितो तसं त्या नटांनी पण तेवढे कष्ट घ्यायला पाहिजेत आणि आउट ऑफ द वे जाऊन घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे मी बिल्लू फिल्म करत होते शाहरुख खानची, त्यावेळेला त्याचं स्क्रिप्टिंग चालू होतं आणि कास्टिंग वगैरे ठरत होतं, तेव्हा एक 7-8 जणांची टीम होती त्याची, जी हा सिनेमा आपण कसा प्रमोट करायचा याच्या स्ट्रॅटेजिकल डिसिजन्स, मीटिंग्स करायची त्याच्या. म्हणजे किती मस्त गोष्ट आहे. आहेत आपल्याकडे काय काही सचिनजी आणि महेशजी आणि खूप मोठी मोठी नाव आहेत, स्मिता तळवलकर स्वतः जे फार सुंदर पद्धतीने आपला सिनेमा लोकांपर्यंत नेतात, नाही असं नाही, झीवाले आहेत, पण तरी सुद्धा नट आहेत ना, त्यांनी पण तेवढेच कष्ट घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं आणि ते घेत नाहीत. आणि आपण ते हिंदीतल्या त्या लोकांकडनं शिकायला पाहिजे, फार आवश्यक आहे ते असं मला वाटतं. त्याच्यामधले जे मराठी चित्रपट सृष्टीचं जे इकॉनॉमिक्स आहे ते थोडंसं जबाबदार असं वाटतं का तुला? कारण शेवटी तो बिचारा आर्टिस्ट जो असतो तो पर डेच्या चक्करमध्ये अडकलेला असतो. त्याला असं वाटतं की मी आज हाच पर डे एखाद्या सिरियल दिला किंवा मी हा जो दिवस मी प्रमोशन मध्ये घालवणार आहे त्याचे मला काही पैसे देणार नाहीये प्रोड्युसर. पण तो सिनेमा जर चालला तर त्याला किती पैसे मिळतील पुढच्या सिनेमांमध्ये? व्हेरी गुड, व्हेरी गुड. काहीतरी आपण करायला पाहिजे ना, काहीतरी आपल्याला पुढचं हवं असेल तर एक लांब उडी मारावी लागते ना. आता सुहास जोशींकडे येऊया आपण पुन्हा एकदा. जोशी, नाटकामध्ये एवढी उत्तम कारकीर्द असून सुद्धा
चित्रपटामध्ये मात्र तुमच्यातल्या दर्जेदार अभिनेत्रीकडे दुर्लक्ष झालं, हे खुपतं का? माहिती नाही मला हे खुपतं का नाही ते, कारण सुरुवात जर आपण तशी पाहिली गेली तर ज्या काळात मी नाटकात इथे आले 72 सालामध्ये, तो काळ आपण लक्षात घेतला तर फारसे चांगले मराठी सिनेमे निघतही नव्हते. नाही म्हटलं तरी तो एक तमाशापट आणि हे सगळे होते, त्याच्यात त्यांचे फार ठराविक लोक असायचे. म्हणजे आता तूच सांग ना मला की दादा कोंडकेंनी मला विचारलं असतं तर मी नसतं केलं काम त्यांच्या बरोबर. म्हणजे काय दादा वाईट आहेत असं नाही, पण तो वातावरणच त्यावेळेचं एक असं होतं की बाबा नाही मला नाही तिथे काम करता येणार त्यांच्याबरोबर. सो तो मधला काळ बराचसा निघून गेला. तोपर्यंत मी 40 पर्यंत पोहोचलेली होते. आणि खरं सांगायचं तर नाटकं मला इतकी छान छान मिळत गेली ना की मला त्याच्याबद्दल कधी वैषम्य नाही वाटलं की आपल्याला सिनेमा का नाही मिळाला. आणि अगदी खरं सांगायचं तर आता अगदी शेवटी म्हणजे 50च्या नंतर मला तू तिथे मी सारखा एक सिनेमा मिळून गेला ना रे. माझं म्हणणं असं की मी तशी फार थोडक्यात खुश राहणारी बाई आहे. एकच सिनेमा पण तुझा इतका चांगला मिळाला तर मला खूप भारंभार सिनेमा करायची काही हौस नाही. सो तू म्हणतोस तसं मला सिनेमामध्ये का काम मिळालं नाही फार याचं मला वैषम्य वाटत नाही. आणि नाही मिळालं तर एका अर्थी बरंच झालं, कारण मग मला नाटकांवर जास्ती लक्ष देता आलं. कारण माझं नाटक हा पहिला वीक पॉइंट आहे. नाही मिळालं असं नाही, अजून आम्हाला सुद्धा आठवतंय तुमची तेजाब मधली भूमिका, म्हणजे तेजाब. हो नाही तिथे कसं झालं कसं कोण जाणे, ही म्हणते तसंच एकदम बोलवणं आलं बाबा मला. आणि माधुरी तर तेव्हा अगदी नवीन आली होती आणि काही तो सीन कसा आहे काय काही माहिती नव्हतं. मी तर इतकी घाबरलेली होते. तुमची एन चंद्राजींची ओळख होती का आधीची? नाही काही ओळख नव्हती. असंच त्यांच्या ऑफिसमध्ये एकदम फोन आला आणि एक रोल आहे अमक्या दिवशी इथे येऊ शकाल का. मला वाटतं तेव्हा मी कुठलं नाटक करत होते, ते कन्यादान करत होते. त्याच्यामुळे सदाशिव अमरापूरकरचा मला फोन आला की ते एक रोल आहे आणि तिथे ते तुला बोलवणार आहेत, तुझा फोन येईल त्यावेळेला तू जा. म्हटलं अरे हिंदी बिंदी मला नको बाबा, मला नाही काही जमणार त्यांच्यात. नाही ते चांगले लोक आहेत, काय हरकत नाही करायला. पैसे किती द्याल का काय काहीही बोलले नाही मी. आणि शूटिंगला सुरुवात झाली तो तर मला दिवस चांगला आठवतोय. आणि काहीतरी जिन्यावरनं उतरत येते असा एक तो सीन आहे ना माधुरीचा हात धरून. जिना न बघता उतरता आला पाहिजे, आम्ही नाटकातले. त्याच्यामुळे आपल्या घरातला जो जिना आहे तर तो बघत नाही उतरायचा. तर याच्यामुळे तिथे 2दा-3दा मी अडले. आणि मी म्हटलं बापरे मी 7 रिटेक्स दिले, मलाच कसं तरी वाटतंय. तर अनुपम म्हणाले इसमें क्या होता है, हम 27 देते हैं. 27 रिटेक्स के पहले कुछ नहीं होता है, डोंट वरी चल कर लेते हैं का. तो ड्रामा स्कूलचाच ना. त्याच्यामुळे ते इतकं ते तिघांचं आमचं छान जमून गेलं. चंदू म्हणजे एन चंद्रा होते स्वतः हे करायला. आणि नंतर माझ्या लक्षात आलं संध्याकाळी जेव्हा सीन संपत आला तेव्हा की एक अफलातून सीन होता तो. पण त्याच्यानंतर पाहायला गेलं तर असं भाव नंतर कोणी अरे तो सीन छान झालाय आपण यांना पिक्चर मध्ये बोलूया कोणी बोलवलेलं नाही. आणि मी कधी कोणाला विचारायला गेले नाही नाटकाच्या. हा तुमचा जो बाणा आहे त्या बाणांनी काही महत्वाच्या भूमिका हिंदी मधल्या गेल्या असतील असं वाटत नाही का तुम्हाला? जाऊ देत ना, काही बिघडत नाही, काही बिघडलं नाही. असं काय मिळणार आहे मला सांग त्याच्यातनं. त्याच्याच बरोबरीने एक आणखी सांगते, छान प्रश्न तू विचारलास की भरघोस भूमिका एखादी छान मिळायला 100 वाईट भूमिका तिथे करायला लागतात. ते मला नाही करायचं.